साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आदिवासी बांधवांनो, घाबरू नका, सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे। जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित 919 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात प्रसंगी केले। यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार दिलीप बनकर, सरोजताई आहिरे, राजेंद्र उफाडे, सोनाली राजे पवार, जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार, हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गट तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, ऋषी पवार, व्यासपीठावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पवार म्हणाले की मी सत्तेवर हपापलेला नाही, कधी सरकारमध्ये तर कधी विरोध पक्षनेता म्हणून काम केले आहेत। राज्यातील जनतेच्या विकासासाठी झगडणारा आहे। कळवण सुरगाणा मतदारसंघात 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे। मी सामान्यवाडी वस्तीतून आलेला गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे। मी शब्दाचा पक्का आहे। अजितदादांचा वादा एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे। आमदार हा विकासासाठी असला पाहिजे। तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत। राज्य दिवाळखोरीत काढले असा आरोप होतोय, पण व्यवहार मलाही येतो। लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील असा अपप्रचार विरोधक करत आहे। हे कदापि होणार नाही। मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे। गैरसमज व फसवेगिरी करणार नाही। सर्व सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करता येत नाही। सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष आहे। गरिबाला मदत करून विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे। लाडकी बहीण योजना ही 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून मोलमजुरी, धुणे भांडी करणाऱ्या, कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला ताटमानेने त्यांना समाजात जगता आले पाहिजे यासाठी आहे। कोणत्याही जाती धर्माची अट या योजनेत नाही। यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यावेळी विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला। यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी, 10वी-12वी तरुणांना स्टायपॅड, 3 गॅस सिलेंडर मोफत, 8 लाखांहून कमी उत्पन्नधारक मुलींना मोफत शिक्षण, भात पिकाला हेक्टरी 20,000 रुपये अनुदान, आशा, अंगणवाडी यांच्या मानधनात भरीव वाढ, पेसा भागातील कर्मचारी भरतीबाबत मार्ग काढणे, शबरी घरकुल योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन त्यांनी केले। तटकरे यांनी सांगितले की अतिदुर्गम आकांक्षित तालुक्यात दर्जेदार पोषण आहार पुरवठा केला जातो। भगिनींना 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायचे आहेत। पर्यटन स्थळ निर्माण केली जाणार असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत। लाडकी बहीण योजनेत अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे। नरहरी झिरवाळ यांनी 40 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या वजन जमिनीचा प्रश्न निकाली काढावा। पाणी अडविण्यासाठी बंधारे, पाझर तलाव, धरणे याबाबत असलेल्या जाचक अटी वन विभागाने शिथिल कराव्यात। पेसा भागातील भरती करावी या मागण्या सादर केल्या। आमदार नितीन पवार म्हणाले, गेल्या 40 वर्षात तालुक्याचा विकास का झाला नाही याचा विचार करायला हवा। सुरगाणा हा आकांक्षित तालुका निवड होणे हा कलंक आहे, तो विकासाच्या माध्यमातून पुसून काढायचा आहे। हदगड येथील सभेत अजितदादा उपमुख्यमंत्री होतील हे जनतेची आशा खरी ठरली। पुनद धरणाला अर्जुन सागर हे माझ्या वडिलांचे दादासाहेबांचे नाव दिले, हे दादांनी दिले। मधील काळात विकास खुंटत होता, ती पोकळी भरून काढायची आहे। सुरगाणा बारे पोलीस ठाणे इमारत बांधकाम, सुरगाणा नगरपंचायतीत कामे मंजूर केली आहे। भविष्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे। श्रीभुवन धरणाला 42 कोटी रुपये मंजूर करून काम सुरू केले आहे। दुमी व रंबे धरणाला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे। यावेळी तालुक्यातून 4,500 ते 5,000 कार्यकर्ते मेळाव्यात उपस्थित होते। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। विविध विभागाचे अधिकारी यावेळी तहसीलदार रामजी राठोड, गटनिवास अधिकारी महेश पोद्दार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे उपस्थित होते। सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून उपमुख्यमंत्री भारावून गेले। आदिवासी नृत्यविष्कार कला ही संस्कृतीची अमूल्य ठेवा आहे। ती संस्कृती पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी जपली पाहिजे। पावसाची तमा न बाळगता महिलांची विशेष उल्लेखनीय उपस्थिती। सुरगाणा तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला खान आहे। हदगड किल्ला, भिवतास धबधबा, पिंपळसोड तातापाणी, गरम पाण्याचे झरे या ठिकाणी विकास कामे सुरू केली आहेत।
हदगड येथे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन कलादालन करिता 100 कोटी रुपये मंजूर केले जाणार आहे। वन पर्यटन निर्माण केले जाणार आहे। औद्योगिक वसाहतीकरिता जागा उपलब्ध नसल्याने वेगळा मार्ग काढला जाईल। स्वर्गीय ए.टी. पवार हे विकास पुरुष होते। कळवण तालुक्यात ए.टी. पॅटर्न राबवून त्यांना विकास साधला। आश्रमशाळा स्वतंत्र आदिवासी विकास विभाग निर्मिती केली। तोच वारसा आज नितीन पवार जिद्दीने क्षमतेने पुढे चालवित आहे। आमदार पवार यांनी कळवण सुरगाणा तालुक्याचा विकासाचा ध्यास घेतला असून ते मला नेहमी सांगतात, तसे ते झोपेतही कळवण सुरगाणा असेच बडबड करत असतील हे जयश्री पवार यांनाच माहीत, असा टोमणा अजितदादा पवार यांनी मारला। यावेळी निवेदने सादर करण्यात आली। पिंपळसोंड येथे भोवरहेत पाझर तलाव बांधणे, पूल बांधणे, पांगरणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधणे आदी निवेदने सादर करण्यात आली। सुरगाणा येथे विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, जमलेला जनसमुदाय। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।